धुळे शहरातील शिवतीर्थ चौक आज घोषणांनी दणाणून गेला। पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला। पेट्रोल 107 रुपये तर डिझेल 94 रुपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। महागाईमुळे आधीच होरपळणाऱ्या जनतेवर इंधन दरवाढीचा आणखी मोठा आर्थिक बोजा पडत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर तीव्र टीका करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणामुळे देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे आंदोलकांनी सांगितले। वाहतूक खर्च वाढल्याने बाजारातील सर्वच वस्तू महाग होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली। दरवाढ मागे घ्या, महागाई कमी करा, जनतेला दिलासा द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। या आंदोलनामुळे काही काळ शिवतीर्थ चौकातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती। शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी आमदार अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। केंद्र सरकार निवडणुकांना प्राधान्य देत असून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। इंधनावरील कर आणि अधिभार कमी करून तातडीने जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली। दरवाढीचा परिणाम शेतकरी, कामगार, व्यापारी आणि मध्यमवर्गीय नागरिकांवर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले। महागाईमुळे गोरगरीब जनतेचे जगणे कठीण झाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। देशातील आर्थिक परिस्थिती गंभीर असून सरकारने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आंदोलकांनी म्हटले। आगामी काळात इंधन दर आणखी वाढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे। धुळे शहरातील या आंदोलनाची जिल्हाभरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांनीही महागाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे। इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा हा एल्गार आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे। देश का रुपया गिरता है, उस देश की प्रतिष्ठा गिरती है। आणि आता त्यांना मला जाब विचारायचा आहे की हा रुपया जो आहे डॉलरच्या तुलनेमध्ये हा 100कडे आता याचं चाल चालली आहे, तर हा नेता किंवा हा भाजपचा प्रधानमंत्री किती गिरावा असेल याची कल्पना केलेली बरी। अनेक विरोधी पक्षाचे सगळे तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ सांगत होते की इराण आणि अमेरिका युद्धामध्ये या तेलचं आणि गॅसचं तुटवडा निर्माण होईल, महागाईचा आगडोंब उसळेल, त्यावर आत्ताच काहीतरी उपाय योजले पाहिजे। परंतु मोदी सरकारने आमचं सर्व आलबेल आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला, कारण की 5 राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर होत्या। जशा त्या निवडणुका निकाल लागले त्याच्या दुसऱ्या दिवशी यांनी डिझेल, गॅस असेल आणि पेट्रोल असेल याच्यामध्ये भरमसाठ वाढ केली। आज पेट्रोल 107 रुपये, डिझेल 94 रुपये इतक्या महागाईवर, इतक्या किमतीवर पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचं, गृहिणींचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे। 993 रुपयाने वाढवला। त्यानंतर घरगुती गॅस, घरामध्ये स्वयंपाकाला लागणारा गॅस त्याची सुद्धा दरवाढ केली। 3 दिवसापूर्वी डिझेल आणि पेट्रोल याच्यामध्ये पुन्हा वाढ केली आहे। अरे ही टेस्ट केस आहे, ही भारतीय जनतेची नाडी तपासताय। याच्यामध्ये किती विरोध होतोय, जर विरोध झाला नाही, जनतेने ही दरवाढ स्वीकारली तर आणखीन भयानक दरवाढ होणार आहे। आणि या युद्धाचा फायदा घेऊन जनतेला लुटणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा, भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या मित्र पक्षाच्या सरकारचा विरोध करण्याकरता, जनतेला जागवण्याकरता हा मोर्चा या चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख तसेच सर्व मुख्य पदाधिकारी, सर्व शहरातील जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे।